मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी मीरा भाईंदर महानगरपालिकेवर मराठी महापौराची नियुक्ती करावी अशी मागणी करत मुख्यमंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष तसेच मीरा भाईंदरचे आमदार यांना पत्र पाठवले आहे। भाजपची निर्विवाद सत्ता असतानाही मराठी महापौर न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे। देशमुख यांनी निवेदनात म्हटले आहे की मराठी महापौर नसेल तर मीरा भाईंदरमध्ये माझे रक्त सांडेल, माझा जीव गेला तरी चालेल, पण मराठी महापौरच हवा। यासाठी भव्य आंदोलन उभारून संयुक्त महाराष्ट्र 2चा लढा मीरा भाईंदरमध्ये दिसेल असा दावा त्यांनी केला। मीरा भाईंदर हे आगरी कोळी बहुल स्थानिक मराठी शहर असून बाहेरून आलेल्या लोकांनी व्यवसाय आणि नोकरीच्या निमित्तानं राजकारणात प्रवेश करून स्थानिकांवर सत्ता गाजवू नये अशी भूमिकाही त्यांनी मांडली। आमच्या हक्कांवर आक्रमण नको असे सांगत स्थानिक मराठी महापौरची तातडीने नियुक्ती करण्याची मागणी त्यांनी केली आहे। आम्ही मराठी महापौरावर ठाम आहोत आणि जर कोणीही माजोरटेपणा करून आमच्यावर दडपशाही करण्याचा प्रयत्न केला तर या मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर रक्त सांडल्याशिवाय राहणार नाही। भले माझा जीव गेला, माझ्यावर गोळ्या झाडल्या तरी ते मी सहन करायला तयार आहे, परंतु या मीरा भाईंदर महानगरपालिकेवर परप्रांतीय महापौर बसू देणार नाही। मराठीच महापौर झाला पाहिजे यासाठी आम्ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवलेलं आहे। भाजप पक्षाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना निवेदन पाठवलेलं आहे आणि त्या ठिकाणचे जे स्थानिक नेते असतील, कोणी जे स्वतःला कार्यसम्राट समजतात, त्यांना देखील आम्ही पत्र पाठवलेलं आहे की या मीरा भाईंदर महानगरपालिकेवर मराठीच महापौर झाला पाहिजे, अन्यथा गाठ मराठी एकीकरण समितीची आहे। जय महाराष्ट्र, जय मराठी।